नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा। मुंबईतील आझाद मैदानावर ओबीसी समाजाच्या आंदोलनादरम्यान राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी राज्य सरकार आणि पोलिसांना थेट इशारा दिला। कायदा हातात घ्यायला अक्कल लागत नाही, पण जिथे अन्याय होतो तिथे कारवाई झालीच पाहिजे। आम्ही संविधानाच्या मार्गाने जात आहोत, मात्र आमची डोकेदुखी आणि डोके फुटली तर पुढील जबाबदारी शासन आणि पोलिसांची राहील, असं भुजबळ यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं। शिवा संघटनेच्या वतीने आझाद मैदानात सुरू असलेले उपोषण हे 2 सप्टेंबर रोजी राज्य सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात काढलेल्या GR विरोधात आहे। या GRला रद्द करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। भुजबळ म्हणाले की एक चुकीचा GR काढला गेला, तो मला दाखवला सुद्धा गेला नाही आणि काही तथाकथित मराठा नेते असे समजतात की महाराष्ट्र आणि मराठा समाज त्यांच्या दावणीला बांधलेले आहेत। ते नेहमी उपोषणाला बसतात, उठले की हॉस्पिटलमध्ये, सुटले की पुन्हा हॉस्पिटलमध्ये, किडना खराब झाल्या, पिऊन पिऊन जे काही बोलायचं ते बोलतात, असा जोरदार हल्लाबोल जरांगे पाटील यांच्यावर केला गेला। त्यांनी पुढे म्हणालेत की त्या दिवशी पोलिसांना ते ऐकले नाही, रस्त्यावर नाचत होते, अंघोळ करत होते। ही मुंबई आहे। मी 2 वेळा या ठिकाणी महापौर झालो, आमदार झालो, पण अशी परिस्थिती कधीच पाहिली नाही। मुंबईतून जो नारा उठतो तो देशभरात गाजला जातो। जो GR टिकणार नाही हा ठाम माझा विश्वास आहे। पाटील यांनी सांगितलं की आधी ठरवतात आणि मग काय द्यायचं आणि मग उपोषणावर बसतात, एका तासात GR बदलतात। मात्र हा शब्द पात्र काढला गेला। मुख्यमंत्री आणि मंत्र्यांसोबत ही कठीण पद्धत आहे। मी 1991 मध्ये महसूल मंत्री होतो, पण अशी स्थिती कधीच घडली नाही। भुजबळ म्हणालेत की मला नेता बाळासाहेब ठाकरे यांनी केलं। पहिले 10 शाखामध्ये मी होतो, मंडळ आयोगावरून आमचं मतभेद झालं, पण तो मराठा नेता अजून शिकलेला नाही, कोणालाही शिव्या देतो, कोर्टाने काही फेटाळलेलं नाहीये, फक्त सर्व बाजू ऐकून घेतो। पुढे ते म्हणालेत की आज शेतकऱ्यांना सरकारने मोठी मदत दिली आहे, अशी मदत मी कधीच पाहिली नाही, पण ओबीसी म्हणून एकत्र राहायला हवं, तो GR रद्द करणं हेच आमचं उद्दिष्ट आहे, असंही छगन भुजबळ यांनी म्हटलंय। तर मित्रांनो, याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।